नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुठलीच चटपटीत रेसिपी किंवा नाश्त्याचा पदार्थ किंवा मग भाजी काहीच न बनवता छान अशी ज्वारीची भाकरी बनवणार आहोत. तर पहा, मस्त अशी ही भाकरी बनवून तयार होते. वरची बाजू खालची बाजू अगदी सेम दिसतात. जाड आणि पातळ असा कुठलाच फरक याच्यामध्ये दिसत नाही. तर पहा, मस्त अशी दोन्ही बाजूंनी ही भाकरी अगदी सारखीच दिसते. आणि विशेष म्हणजे ही भाकरी आपण तव्यावरती भाजणार आहोत. गॅसवरती भाकरी सहज फुगते, पण तव्यावरती फुगवायची म्हटलं तर ती भाकरी फुगत नाही. थोडीशी जाड अशी भाकरी थापल्यानंतर ती तव्यावरती फुगते. तर आज आपण पातळ भाकरी तव्यावरती कशी फुगवायची ते बघणार आहोत. तर चला, रोजच्या जेवणातला हा महत्त्वाचा पदार्थ कसा बनवायचा ते आपण बघूयात. भाकरी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक असं मोठं ताट घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे पीठ व्यवस्थित असं मळलं जातं आणि ते बाजूला सांडत नाही. आता याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या भाकरी बनवायच्या आहेत तेवढ्या मुठी पीठ घ्यायचं आहे. एक भाकरीसाठी 1 मूठ असं पीठ मी या ठिकाणी घेत आहे. एका मुठीमध्ये छान अशी एक भाकर बनल्या जाते आणि बरोबर असं भाकरीचं माप होतं. तर मी 4 भाकरीसाठी 4 मुठी पीठ घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ. ज्वारीच्या भाकरीमध्ये सुद्धा मीठ टाकल्यामुळे भाकरी छान चवदार लागते. तर पाव चमचा मी मीठ टाकून घेतलं आणि आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. भाकरीचं पीठ मळताना किंवा कुठलंही पीठ मळताना एकदम पाणी घालायचं नाही. हातावरती असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि ते पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करत जायचं. एकदम पाणी घातलं तर पीठ व्यवस्थित मळल्या जात नाही, त्याला चिकनाईसुद्धा येत नाही. तर पहा, थोडं थोडं हातावरती पाणी घेऊन मी याच्यामध्ये असं मिक्स करून घेते. पीठ छान असं सर्व ओलसर झालं, त्याचा व्यवस्थित असा गोळा मळला गेला की आता आपल्याला हाताने हे पीठ रगडून रगडून छान असं मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल त्याला चिकनाई येईपर्यंत तेवढी भाकरी छान होते. आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. खूप जास्त पातळ हे पीठ करायचं नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नको. पीठ जर जास्त घट्ट झालं तर भाकरी थापल्या जात नाही आणि जर पातळ झालं तर ती चिरटते किंवा मग मध्ये तिला छोटे छोटे छिद्रे पडतात. तर एक मऊ असा पिठाचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर पहा, असा आता मी याला पिठाचा गोळा बनवून घेतला आहे. खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा नाही आहे. आता आपण हे पीठ एका प्लेटमध्ये ठेवून घेऊयात. अशा पद्धतीने पीठ एकखट्या मळल्यामुळे भाकरी करायला सोप्या जातात आणि त्या पटकनसुद्धा होतात. तर यातील आता एक छोटा पिठाचा गोळा आपण घेऊयात. आपल्याला ज्या साईजची भाकरी करायची आहे, तर मी एक मीडियम साईजचा पिठाचा गोळा घेतलेला आहे. आता आपण ज्या ताटामध्ये पीठ मळलेलं आहे त्याच ताटामध्ये थोडंसं कोरडं पीठ आपल्याला टाकायचं आहे. हे कोरडं पीठ जेव्हा आपण टाकतो तेव्हा पीठसुद्धा खूप जास्त टाकू नये, नाहीतर भाकरी परतीला चिकटते. तर थोडंसं जास्तीचं पीठ बाजूला काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पीठ ताटामध्ये पसरवायचं. आता याच्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा. दोन्ही हाताला पीठ लावून घ्यायचं, म्हणजे भाकरी थापताना ती हाताला चिटकत नाही. हातामध्ये जर अंगठी वगैरे असेल तर ती काढून ठेवायची, म्हणजे भाकरीवरती नक्षीकाम होत नाही. भाकरी थापताना सुरुवातीला एका हाताने ही भाकरी थापायची. भाकरी थोडीशी मोठी झाली की असं दोन्ही हाताने तिला आपल्याला थापून घ्यायचं. तर पहा, खूप छान अशी ती फिरल्या जाते. भाकर गोल गोल फिरली म्हणजे ती व्यवस्थित अशी थापल्यासुद्धा जाते. तर फक्त आपल्याला दोन्ही हाताने तिला असं गोल फिरवायचे, आपोआप आपली भाकरी थापल्या जाते. आता शेवटी एका हाताने जिथे जाड राहिली असेल तिथे व्यवस्थित अशी ही पातळ करून घ्यायची.
खूप जास्त दाब न देता हलक्या हाताने भाकरी थापायची, म्हणजे ती परातीला चिटकत नाही आणि मोडतसुद्धा नाही. तर पहा, आता मी हिला सर्व बाजूने सारखी अशी थापून घेतलेली आहे. आता आपण ही भाकर तव्यावरती टाकण्यासाठी एका हातावरती अशी पलटी करायची आणि गरम तव्यावरती ही भाकरी टाकून घ्यायची. भाकरी टाकताना अगदी अलगद भाकरी टाकायची. खूप अशी वरतून भाकरी जर टाकली तर त्याच्यावरती फोडं येतात किंवा मग मध्येच फुगा तयार होतो आणि भाकरी व्यवस्थित भाजल्या जात नाही. भाकरी टाकल्यानंतर आता या भाकरीला थोडं थोडं पाणी लावायचं. खूप जास्त पाणी भाकरीवरती ओतायचं नाही. हातावरती थोडं थोडं पाणी घेऊन जिथे भाकरी कोरडी दिसेल तिथं आपल्याला हे पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरीच्या आजूबाजूने पाणी पडायला नको. भाकरीखाली जर पाणी गेलं तर भाकरी तव्याला चिकटते. आता भाकरी थोडीशी अशी कोरडी दिसायला लागली की लगेच तिला पलटून घ्यायची आहे. अर्ध्या मिनिटानंतर ही भाकरी पलटून घ्यायची. खूप जास्त जर तिला कोरडी होईपर्यंत आपण तव्यावरती ठेवली तर खालच्या बाजूने तिला तडे जातात आणि भाकरी व्यवस्थित फुगत नाही. खायलासुद्धा ती चवदार लागत नाही. आता ही भाकरी आपण एका अंगाने भाजून घेऊयात. व्यवस्थित अशी ही भाकरी आपल्याला मागच्या बाजूने भाजून घ्यायची आहे. भाकरी भाजताना मी मोठाच गॅस ठेवलेला आहे, म्हणजे भाकरी छान अशी भाजल्या जाते. तवा जर जास्त गरम असेल तर मीडियम गॅसवरती भाकरी भाजायची. भाकरी एका साईडने चांगली भाजली की नंतर तिला अलगदपणे पलटी करायची आणि तव्यावरती पालथी टाकायची. आता ही भाकरी पहा मस्त अशी फुगल्या जाते. अजिबात तिला चमच्याने कुठेच दाबावं लागत नाही. छान अशी ती सर्व बाजूने फुगते. तर मस्त अशी आपली ही भाकरी फुगलेली आहे. लगेचच आता हिला आपण पलटी करून घेऊयात आणि छान अशी ती भाजलेली सुद्धा आहे. तर उलटण्याच्या मदतीने याला मी पलटी करून घेतलंय आणि ही भाकरी आता खाण्यासाठी तयार आहे. भाकरी बनवत असताना पीठ जर परातीमध्ये जास्त झालं किंवा मग भाकरी परातीला चिटकत असेल तर थोडीशी भाकरी परातीमध्ये फिरवून घ्यायची, मोकळी करून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित थापल्या जाते. तर भाकरी भाजत असतानाच दुसरी भाकरी थापून घ्यायची, म्हणजे भाकरीसुद्धा पटकन होतात आणि गॅससुद्धा वायाला जात नाही. तर मस्त अशा टम्म या भाकरी फुगतात, पातळ होतात. भाकरीच्या पिठामध्ये जर कस नसेल तर गरम पाणी टाकून भाकरीचं पीठ मळल्यानंतर छान अशा भाकरी तयार होतात. ज्वारीच्या पिठामध्ये कधीकधी जास्त दिवस पीठ राहिलं तर कस राहत नाही आणि त्यावेळेस भाकरी बिघडतात. तर तुम्ही गरम पाणी वापरून पीठ मळल्यास छान अशा भाकरी तयार होतात. तुम्हाला जर हा आजचा आपला साधा सोपा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.